एक मोठी बातमी आहे। लवकरच देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि रोहित पवार एकत्रित एका आंदोलनात दिसण्याची शक्यता आहे। आदिवासीयांच्या प्रश्नांसाठी राज्यात हे आंदोलन मोठं होणार आहे। तर ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। विश्वसनीय सूत्रांनी एनडीटीव्ही मराठीला ही बातमी दिलेली आहे। राहुल गांधी यांच्या पुण्यातील छात्रों की गूंज या कार्यक्रमात एका आदिवासी मुलीनं सुरू असलेल्या आंदोलनाबाबत भाष्य केलं होतं। आमदार रोहित पवार यांनी देखील नागपूरमध्ये सुरू असलेल्या आदिवासी आंदोलनाला भेट देऊन त्यांना पाठिंबा दिलाय आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दोन्ही नेते आता एकत्रित येण्याच्या तयारीत आहे। पुढील आठवड्यात राहुल गांधी नाशिकमध्ये येत आहेत आणि त्यामुळे राहुल गांधी आणि रोहित पवार एकत्रित मिळून आदिवासी विद्यार्थी यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करण्याच्या तयारीत सध्या दिसतात। आपले प्रतिनिधी जुई जाधव आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। जुई, छात्रों की गूंज यामध्ये एक आदिवासी मुलगी आली होती, तिने आपली व्यथा मांडली होती आणि ती आता खरं तर राहुल गांधींनी ऐकलेली आहे आणि ते येत आहेत। सोबतच रोहित पवारही असणार आहेत। सविस्तर सांगाल? वैष्णवी, आपण पाहतोय की पुण्यामध्ये राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज जो कार्यक्रम झाला त्यामध्ये एका आदिवासी मुलीने आदिवासी विद्यार्थी ज्या कारणांसाठी आंदोलन करत आहेत ती कारणं त्यांनी सांगितली आणि राहुल गांधी यांनी त्या स्टेजवर सांगितलं होतं की मी नक्की तुमच्या या आंदोलनाला भेट देईन। त्यानंतर रोहित पवार यांनी देखील पुढाकार घेतला आणि काल नागपूरमध्ये रोहित पवार यांनी जे आदिवासी आंदोलन सुरू आहे त्या आदिवासी आंदोलनाला भेट दिली। आता हे दोन्हीही नेते एकत्रित येणार आहेत आणि आदिवासी विद्यार्थी यांनी जे आंदोलन पुकारलं आहे त्यांच्या न्याय हक्कांसाठी त्या हक्कांसाठी ते आंदोलन करणार आहेत। त्यामुळे पुढील आठवड्यामध्ये देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि रोहित पवार हे एकत्रित येण्याची शक्यता आहे आदिवासी विद्यार्थी यांच्या प्रश्नांसाठी आणि आदिवासी विद्यार्थी यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे दोन्ही नेते खरं तर एकत्रित येऊन लढणार आहेत आणि रस्त्यावर उतरणार आहेत। त्यामुळे निश्चितच पुढील आठवडा महत्त्वाचा राहणार आहे आणि त्यांच्या या आंदोलनाच्या आधी सरकार देखील काही भूमिका घेत आहे का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण का रोहित पवारांनीही सरकारला जाब विचारला आहे आणि राहुल गांधी यांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून जाब विचारला आहे। त्यामुळे दोन्ही नेते एकत्रित पुढच्या आठवड्यामध्ये दिसण्याची शक्यता आहे। अर्थातच या आंदोलनामुळे जुई हा मुद्दा जो आहे तो राष्ट्रीय स्तरावरती जाऊ शकतो आणि म्हणून खरं तर आधीच राज्य सरकार यावरती काही पावलं उचलतंय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अखेर राज्य सरकार या आदिवासींच्या आंदोलनाकडे लक्ष देत आहे का, त्यांच्या मागण्या किंवा व्यथा ऐकून घेत आहे का हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत।